अंबरनाथमध्ये 2 अट्टल चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी ही कारवाई केली आहे। घरफोडी करणारे हे चोरटे सराईत असून त्यांच्याकडून 20,000 रुपये किमतीचा इलेक्ट्रॉनिक मुद्देमाल आणि 1,15,000 रुपयांचं सोनं पोलिसांनी हस्तगत केलं आहे। हे दोघे रेकॉर्डवरील सराईत आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तजाउद्दीन महिगिरी आणि लाली अशी या दोघांची नावं आहेत। या दोघांनीही अंबरनाथच्या सिद्धार्थनगर परिसरात घरफोडी केली होती। त्यानंतर या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवत दोघांना बेड्या ठोकल्या आहेत। अंबरनाथ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 168/25 व 177/25 हे दोन्ही घरफोडीचे गुन्हे टाकले होते। दोन्ही गुन्हे जवळपास स्टेशन परिसराचा जो सिद्धार्थनगर परिसर आहे, बँक ऑफ बडोदा, त्याच्या मागे दोन्ही घरफोड्या झाल्या होत्या। त्यामध्ये आम्ही आमच्या पोलीस API काजारे, तसेच पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस हवालदार जाधव आणि पोलीस नायक हेमंत पाटील गवळी आणि मुंडे, तसेच पाटील यांनी सर्व टीमने 2 दिवसांपासून चांगलं वर्कआउट करत होते। त्यामध्ये आम्हाला काही फुटेज सापडले। त्या अनुषंगाने आम्ही ताजुद्दीन महिगिरी व लाली हे 2 आरोपी, हे अभिलेखाचे सराईत आरोपी आहेत घरफोडीचे, तर त्यांना ताब्यात आम्ही घेतले व चौकशी दरम्यानमध्ये आम्हाला हे दोन्ही गुन्हे त्यांनी केल्याचे आढळून आले। आता त्या एका गुन्ह्यामध्ये सोनं गेलं होतं, त्याच्यामध्ये आम्ही साधारण 1,15,000चं सोनं हस्तगत केलेलं आहे आणि दुसऱ्यामध्ये काही इलेक्ट्रिक वस्तू गेल्या होत्या। त्यामध्ये आम्ही 20,000चा गुन्हा होता, त्याच्यामध्ये आम्ही 15,000चे सर्व गोष्टी हस्तगत केलेल्या आहेत। आरोपींना अटक केलेले काय आणि पुढे कारवाई कशी चालू आहे? आरोपींना आता अटक केलेली आहे आम्ही। त्यांच्यावरून इतरही गुन्ह्यामध्ये काय त्यांचा सहभाग आहे का तर आम्ही निष्पन्न करत आहोत। उद्या त्यांना रिमांड कमी आम्ही कोर्टात हजर करणार आहे।